नमस्कार, मी श्यामसुंदर कदम. आपले सर्वांचं स्पार्क अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मनःपूर्वक स्वागत करतो. स्पार्क अकॅडमी अंतर्गत नवरात्री विशेष विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांची आज आपण मुलाखत आयोजित केली आहे. त्यामध्ये आज आपण भेटणार आहोत PSI तुळस केंद्रे मॅडम यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. आपले स्पार्क अकॅडमीमध्ये मनःपूर्वक स्वागत. थँक्यू. मॅडमचा आपण PSI होण्यापर्यंतचा जो खडतर प्रवास आहे तेव्हा आपण सगळेजण मिळून समजून घेणार आहोत. मॅडम, मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की तुमची शैक्षणिक आणि त्याचबरोबर कौटुंबिक पार्श्वभूमी आम्हा सगळ्यांना तुम्ही सांगाल का? हो सर, नक्कीच. माझी शैक्षणिक पार्श्वभूमी बेसिकली माझं DTED झालंय. अच्छा. DTED बरोबर मी ओपन युनिव्हर्सिटीतनं BA केलं. त्यानंतरनं TET क्वालिफाय आहे, CTET क्वालिफाय आहे. पण यानंतरनं म्हणजे मला असं वाटलं की शिक्षक हा जॉब करण्यापेक्षा आपण वेगळं काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून मी MPSC करण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणजे तुमच्या कुटुंबाबद्दल आम्हाला जरा सांगाल का? हा सर, मी बेसिकली शेतकरी कुटुंबातून येते. अगदी सर्वसामान्य कुटुंबातून. मी मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातली आहे. अगदी दुष्काळग्रस्त भाग. आणि माझं कुटुंब, माझे आई वडील दोन्ही शेतकरी आणि ही मला 4 भाऊ आणि आम्ही दोघी बहिणी. ही आमची कौटुंबिक पार्श्वभूमी. PSI पदी निवड झाल्यानंतर मॅडम तुम्हाला एक महिला अधिकारी म्हणून काय वाटलं? सर, सर्वप्रथम खूप आनंद झाला. एक जे स्वप्न ठेवलं होतं कुठेतरी साकार झालं. आणि एक म्हणजे म्हणतात ना, विजयाचा गुलाल उधळल्यानंतर सगळं काही बदलतं. तसं फार साऱ्या गोष्टी बदलल्या. म्हणजे कुटुंबाकडे बघण्याचा एक व्ह्यू बदलला लोकांचा. माझ्याकडे बघण्याचा एक व्ह्यू बदलला. माझ्या आई वडिलांच्या शब्दाला कुठेतरी मान सन्मान बाकी त्यांना मिळायला लागला. माझ्याही शब्दाला. आणि म्हणजे माझे भाऊ असे एक स्वाभिमान की माझी बहीण, म्हणजे एक वेगळा आनंद त्यातनं होता की गावातून मी पहिली PSI. आणि ते एक मोमेंट अशी होती की खूप आनंददायी होती. गावातल्या प्रत्येकाला असं वाटत होतं की आमच्या गावचं नाव हिने उंच केलं. कुठेतरी म्हणजे खूप मलाही अभिमान वाटत होता आणि माझ्या गावाला, माझ्या कुटुंबाला फार आनंद वाटत होता. ह्या सगळा अभ्यास करत असताना तुमचा कोणी असा आदर्श अधिकारी आहेत का, ज्यांची तुम्ही प्रेरणा घेऊन तुम्ही ह्या सगळ्या प्रवासात पुढे चाललात? हा, आदर्श अधिकारी म्हणजे आमच्या जळकोट पोलीस क्षेत्रात काम करणाऱ्या DYSP मॅडम डॉक्टर अश्विनी शेलार पाटील मॅडम. त्यांचं काम माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे. कारण त्यांचं काम बघितल्यानंतर असं कुठंतरी प्रत्येक मुलीच्या म्हणजे रक्तात उसळावं अशी एक प्रेरणा असते की नाही, मलाही असं काहीतरी करायचं आहे. आणि ते माझ्याही बाबतीत तसंच झालं. आणि डॉक्टर अश्विनी शेलार पाटील मॅडम माझ्यासाठी एक आदर्श पोलीस प्रशासनातले आहे. अच्छा. MPSC ते PSI सक्सेस होईपर्यंत तुमचा जो प्रवास आहे तो आम्हाला तुम्ही सांगाल? सर, मी पहिली एक्झाम MPSCची 2017ची कंबाईन दिली होती. त्यात मला 16 मार्क्स मिळाले होते. तरी मी त्यात खचले नाही, कारण ती सुरुवात होती त्यावेळेला मला जस्ट सिलेबस माहिती होता. बाकी कुठल्या गोष्टीचा सिलेबस पूर्ण मी अभ्यासलेला नव्हता. आणि त्या अगोदर मी TET आणि CTET केलं होतं. त्यामुळं पण माझा इकडे येण्याचा निर्णय होता. त्यावेळेला तिथून सुरुवात केली. पहिली प्रिलियम फेल झाले. सेकंड टाइम दिली 2018ची. 2018ची मी बॉईजमधून क्वालिफाय झाले. आणि मग त्यानंतरनं मग त्याची मेन्स केली. त्यात मी हे झालं, म्हणजे 2 मार्कांनी मी मेन्स डिस्क्वालिफाय झाले. आणि पण तिथे एक मला असं वाटत होतं की आता 2 मार्कांनी माझी मेन्स राहिली आहे. मी एवढा अभ्यास केला नाही तरी पण मी इथपर्यंत पोहोचू शकते. म्हणजे मी एका निकालाच्या जवळ आहे. कारण मला असं एक मनाला वाटत होतं. आणि त्याच दरम्यान म्हणजे अगदी 6-7 दिवसावरती 2019ची प्रिलियम होती. त्यावेळेला म्हणजे माझ्या घरच्यांना किंवा माझ्या भावाला असं वाटायचं की आता ते टेन्शन मध्ये यायचे की आता पुढची प्री आलेली आहे, आता 2 मार्कांनी रिझल्ट गेलाय, आता काय होणार. त्यावेळेला माझ्या कुटुंबानी खूप मला सपोर्ट पण केला. पण माझा एक म्हणजे इतका जबरदस्त निर्णय होता की मला पास व्हायचंय, काहीच नाही. पण मी सांगत होते की टेन्शन घेऊ नका, मी परत पास होणार आहे. कारण हा एक आत्मविश्वास होता. आणि त्या आत्मविश्वासाने मी 2019ची प्री क्वालिफाय झाले. मेन्सचा अभ्यास केला. पण मेन्सचा अभ्यास केला, पण काही गोष्टी माझ्याकडनं चुकल्या. त्या म्हणजे अभ्यास करत असताना मी कोणाशी कॉन्टॅक्ट करायची नाही किंवा दुसरं कोण काय कसा अभ्यास करतात या गोष्टीकडे माझं लक्ष नव्हतं. म्हणजे स्वतःच अभ्यास करायचं आणि स्वतःच सगळं, म्हणजे मी स्वतःतच रममाण होते. पण
ही स्पर्धा आहे. स्पर्धेत मला असं वाटतं की बाकी सगळ्या गोष्टीचा पण विचार करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि मग मी अभ्यास करायचे, पण मी खूप अभ्यासही केला, पण खूप चुका झाल्या. क्वेश्चनची प्रॅक्टिस केलेली नाही, जी की करणं फार गरजेचं आहे, प्रिव्हियस क्वेश्चन. त्यानंतरनं माझा दुसरा एक खूप मोठा ड्रॉबॅक होता. तो म्हणजे इमोशनल मी जबरदस्त होते. आणि ते इमोशनल असताना म्हणजे एक्झाम आली. एक्झाम सेंटरला माझा फर्स्ट पेपर साधनाला आला होता. मी सेंटरचं नाव बघितले आणि लिटरली चक्कर येऊन पडले. म्हणजे का तर माझी ही मनस्थिती होती, आता मला इथून यायचंच आहे. इथून जर मी पास नाही झाले, तर इथून जर उठले मी, तर माझ्या आयुष्यातून मी उठले म्हणून असं मी स्वतःला समजत होती. त्यामुळे माझी मेंटॅलिटी खूप ढासळली गेली आणि एकदम थोडंसं प्रेशर, एक्झामचं माझ्यावर प्रेशर आलं होतं. आणि प्रेशर आलं. नक्कीच एक्झाम मी फेल झाली. त्यात मला कमी मार्क्स आले आणि दुसरा पेपर याने ॲव्हरेज आले होते, पण पहिला पेपर खूप कमी असल्यामुळं माझा रिझल्ट येऊ शकला नाही. तरी न खचता असं परत 2020 ची ॲड आली. त्यावेळेला मी विचार केला, की पाठीमागं कुठल्या-कुठल्या चुका केल्या. आता या 2020 मधून मला पी-एस-आय पोस्ट, माझ्या नावाच्या पाठीमागे मला पी-एस-आय लावायचं म्हणजे लावायचं. त्यात काही वादच नाही. मग त्यासाठी काय करायचंय मला, की पाठीमागे मी कुठल्या-कुठल्या गोष्टीच्या चुका केल्या होत्या. त्या गोष्टीच्या चुका म्हणजे त्या चुका मला पुढे सुधारायच्या. मग त्या अगोदर मी चुका शोधून काढल्या आणि त्या चुकावरती काम केलं. ज्यात मी खूप जबरदस्त इमोशनल होते. त्यात मी स्वतःला समजावलं, कारण म्हणजे दुसऱ्याने सांगितलं ते आपल्यावर इम्पॅक्ट होणं फार अवघड असतं. पण जर स्वतःच्या मनाने जर स्वतःच्या मनाला समजावलं, तर ते खूप इफेक्टिव्ह असतं. आणि जर स्वतःचं प्रेरणा असेल तर ती म्हणजे दीर्घकाळपर्यंत टिकणारी असते. आणि म्हणून मी त्या चुका पूर्ण दुरुस्त केल्या. आणि पी-एस-आय होण्यासाठी कुठल्या-कुठल्या गुणाची गरज आहे, आपल्यात कुठले गुण नाहीयेत, ते गुण शोधले आणि ते स्वतः एक डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. आणि 2020 अगदी आत्मविश्वासाने सामोरं गेलं. त्यात खूप मोठे आव्हानही आले. त्यात कोव्हिड आला. फेब्रुवारी 2020ला ॲड आलेली होती. त्यात आमची एक्झाम पुढं-पुढं जात गेली. प्रिलियम आमची 4 सप्टेंबर 2021ला झाली. त्यानंतरनं परत 1 वर्षाचा गॅप, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्ती 11 सप्टेंबर 2022ला आमचा मेन्सचा फर्स्ट पेपर झाला. 25 सप्टेंबर 2022ला आमचा सेकंड पेपर झाला आणि त्याचा रिझल्ट लागला 17 डिसेंबर 22ला. आणि तिथून मग पुढं दुसरी प्रोसेस सुरू झाली, ते म्हणजे ग्राउंडची. आणि ग्राउंड झालं. ग्राउंड खूप मोठं माझ्यासाठी एक आव्हान होतं. ते आव्हान पूर्ण पेललं आणि त्यानंतर मुलाखत. मुलाखत ही माझ्यासाठी आव्हान होतं. पण मी एक ठरवलं होतं, जर स्वतः मुलगी जर ठरवली तर त्या गोष्टी करू शकते. त्या आव्हानाला पेलण्याची ताकद तिच्यात असतेच असते. पण निर्णय हा तिचा असणं गरजेचं आहे. आणि तिथून पुढं अ, एक म्हणजे एक दिवस उगवला म्हणजे मुलाखतीचा. मुलाखत पण माझी अगदी व्यवस्थित झाली, कारण तयारी पण मी तेवढ्याच ताकदीने केली होती. त्यानंतरनं मुलाखत झाली. पूर्ण प्रोसेस कंप्लीट झालेली होती. त्यानंतर आता वाट पाहत होतो आम्ही रिझल्टची. रिझल्ट पण आमचा नेहमी पुढे-पुढे जात होता आणि शेवटी तो दिवस उजाडला. तो दिवस होता 4 जुलै 2023 आणि दुपारचे जवळपास 3:15 वाजलेले असावेत. त्या 3:15च्या आसपास रिझल्ट लागला आणि मी पुण्यात आली होती. माझा भाऊ घरी होता. त्यावेळेला माझ्या भाऊचा फोन आला आणि मला सांगितलं, की रिझल्ट लागलेला आहे, अभिनंदन. माझ्या मोठ्या बंधूंचा फोन आला, रिझल्ट लागला, अभिनंदन. आणि या कुठेतरी एक संघर्षाला कुठेतरी फळ मिळालं आणि एक बघितलेलं स्वप्न कुठेतरी साकार झालं. आणि मला असं तुम्ही आताच बोलता-बोलता असं सांगितलं, की तुम्ही ग्राउंडची तयारी केली. काही तुम्ही ग्राउंडच्या संदर्भात तुमचे अनुभव सांगू शकाल का? हां. ग्राउंड म्हणजे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक गोष्ट होती. कारण एक सर्वसाधारण खेड्यातली मुलगी, खेड्यातली एक टेंडन्सी अशी असते, की मुलीला नाही का खेळताना काही लागलं वगैरे, तिला दुखापत, बाकी या सगळ्या गोष्टी कशाला? तशीच टेंडन्सी माझ्याही घरच्यांची होती. माझ्याही घरच्यांना असं वाटत होतं, की माझ्याही घरच्यांना असं वाटत होती, की नाही का, की पडली, हात-पाय वगैरे कशाला लागला, मोडला-बिडला, नको. मग त्यावेळेला अ, मग मी कुठेच खेळलेली वगैरे नव्हते. पण ज्यावेळेला इथं मी पी-एस-आय होण्याचं स्वप्न बघते. कारण त्या प्रोसेसचा हा एक भाग आहे. तर मग हा प्रोसेस मला कंप्लीट करणं फार गरजेचं होतं. पण मी स्वतःशी एक गाठ बांधली होती, की हे प्रोसेसचा भाग आहे आणि माझं स्वप्न साकार करण्यासाठी ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि त्यावेळेला मी ते एक आव्हान पेललं. त्यात इंजुरी खूप साऱ्या झाल्या. पण त्या इंजुरीला न डगमगता मी पुढं गेले आणि शेवटी 15 फेब्रुवारी 2023ला माझं ग्राउंड झालं आणि त्यात मी यशस्वीरित्या ग्राउंड पूर्ण केलं. नक्कीच खूपच संघर्षमय तुमचा प्रवास होता मॅडम.
यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाची, त्याचबरोबर तुमच्या घरातल्या सगळ्या पालकांची कसं सहकार्य लाभलं? हा, माझ्या या यशात माझ्या कुटुंबाचं म्हणजे यशच कुटुंबाचं आहे. कारण माझ्या पाठीमागे माझं कुटुंब एवढं भक्कम होतं. प्रत्येक गोष्टीत माझ्या कुटुंबाची मला खूप चांगली साथ होती. कारण मुलगी काहीही करू शकते. फक्त तिचं कुटुंब तिच्या पाठीमागे असणं गरजेचं आहे. त्यावेळेला माझं कुटुंब माझ्या पाठीमागे अगदी भक्कमपणे उभं होतं. त्यामध्ये म्हणजे ये प्रोसेस असू दे किंवा कुठल्याही गोष्टी माझ्यापर्यंत न येऊ देणं किंवा मला कुठल्या गोष्टीची गरज आहे, मी कुठली गोष्ट करते, त्यात अडथळा न येऊ देणं, एक कवच म्हणून काम केलं. एक कवच आणि आधार म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी एक सर्वस्व म्हणजे कुटुंब. ही प्रोसेस म्हणजे फक्त एका त्या विद्यार्थ्याची नसते, तर पूर्ण या कुटुंबाची परीक्षा असते आणि एकाच यश नसून हे कुटुंबाचं यश असतं. नक्कीच. आणि या सगळ्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला कसं काही विशेष असा संघर्ष करावा लागला का? हां, विशेष संघर्ष खूप साऱ्या गोष्टीचा होता. ज्यावेळेला मी पहिल्यांदा पुण्यात आले, त्यावेळेला इथलं वातावरण नको वाटायचं. परत पैशाच्या खूप साऱ्या अडचणी होत्या. त्यानंतर ना म्हणजे एक विषय पण थोडे नवीन वाटायचे. म्हणजे ज्या गोष्टी मला येत नव्हत्या, त्या गोष्टी पण पण माझं एक स्वप्न ठरलेलं होतं. त्या स्वप्नाच्या दिशेने मला जायचं तर त्या गोष्टी करणं तेवढंच गरजेचं होतं. आणि त्यात खूप साऱ्या गोष्टी आर्थिक बाबी आहेत. बाकी अभ्यास करताना कुठल्या कन्सेप्ट असतील, विषय असतील, याही गोष्टी होत्या. पण कुठलाही क्लास न लावता मी ह्या सगळ्या गोष्टी पार पाडल्यात. मी मेन्सला क्लास केलेत, पण प्रिलियमला मी कुठलाही क्लास केलेला नाही. अच्छा. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये करत असताना काही मुलं घरी बसून अभ्यास करतात, क्लास न लावता. तर या काय सांगाल तुम्ही त्या मुलांसाठी? नक्कीच. जर मानसिकता काय आहे त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी ठरतात. जर त्यांची तेवढी इच्छाशक्ती असेल, की घरी बसून ते करू शकत असतील, तर त्यांनी नक्कीच केलं पाहिजे. आणि जर कुठेतरी असं वाटत असेल, की घरी बसून होत नाहीये, तर म्हणजे त्यांचं जे स्वप्न आहे ते जर साकार करायचं असेल, तर बाकी त्याग करणं फार महत्त्वाचं आहे. आणि कुटुंबापासून दूर राहून ते करू शकतात. बाकी ज्याची त्याची मनस्थिती असते, विचार असतात, बाकी सगळ्या गोष्टी असतात त्यानुसार. त्यानुसार विद्यार्थी करत असतात अभ्यास. आता यामध्ये विद्यार्थी जेव्हा अभ्यास करत असतात, त्यावेळेस त्यांनी अभ्यास करत असताना त्यांची मानसिक तयारी कशी ठेवावी? हां, अभ्यास करताना एक मानसिकता एवढी दृढ असणं गरजेचं आहे. कारण मानसिकता खूप चांगली असणं गरजेची आहे आणि पॉझिटिव्हिटी आपण जे काय करतोय, काय करायचं हे अगोदर ठरवून घेणं गरजेचं आहे. बरोबर. कारण मध्ये कुठला डिस्टर्ब नको आणि जर आपण एकदा गोष्ट ठरवतोय, तर ते करणं गरजेचं आहे ना. म्हणजे मानसिकता ढासळली नाही पाहिजे, या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो, आपल्या मानसिकतेला त्रास होतो, या गोष्टीपासून त्याने दूर राहायला पाहिजे असं मला वाटतं. स्पर्धा परीक्षा करत असताना मुलं सोशल मीडियाचा वापर करतात, मोबाईलचा वापर करतात. तर हा वापर कितपत केला पाहिजे? किती प्रमाणात केला पाहिजे असं? माझं पर्सनल मत तर सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहणं गरजेचं आहे. हां. आता शेवटी ज्याचं त्याचं वैयक्तिक मत म्हणजे कोण प्रत्येकाची प्रवृत्ती किंवा प्रत्येक जण वेगवेगळा असतो. पण माझं पर्सनली मत असं आहे, की सोशल मीडियापासून पूर्णतः दूर राहणं गरजेचं आहे. अच्छा. आणि मुलांनी अभ्यास करत असताना अभ्यास, रिव्हिजन याचं सगळ्यांचं मॅनेजमेंट कसं केलं गेलं पाहिजे? हां, आपण कुठली फोकस करणार आहोत एक्झाम यानुसार ठरतं. जर आपण एखादी एक्झाम फोकस करतोय त्यासाठी जो टाईम पिरियड आहे, ॲड कधी आली, आता इथून पुढे एक्झामपर्यंतचा म्हणजे किती कालावधी आपल्याला मिळणार आहे. त्यानुसार आपण म्हणजे सब्जेक्ट किती आहेत, सिलेबसला काय-काय आहे, कुठल्या सब्जेक्टचा कुठला-कुठला पोर्शन आपल्याला अभ्यास करायचा आहे, या गोष्टी अगोदर म्हणजे चांगल्या जाणून घेणं गरजेचं आहे. आणि कुठला पोर्शन कुठल्या पुस्तकातून करायचा ह्याही गोष्टी अगोदरच म्हणजे त्यांनी ठरवलं पाहिजे, की कुठली गोष्ट मी कशातनं करणार आहे. आणि मला वाटतं, की जो विषय अवघड आहे, म्हणजे त्या व्यक्तीला अवघड जातो, त्या विद्यार्थ्याला अवघड जातो. सुरुवात तर त्याच्यापासून केली पाहिजे. प्रत्येकाचं असं असतं, की काही विषय कोणाला सोपे जातात, कोणाला काही अवघड जातात. तर सुरुवात अवघडापासून करावी आणि पूर्ण विषय अभ्यासून आणि त्यानंतर रिव्हिजन. कारण अभ्यास करून एवढं हे नाहीये. नंबर ऑफ रिव्हिजन होणं गरजेचं आहे. मग त्याचं एक म्हणजे शेड्यूल बनवलं पाहिजे, की एवढ्या दिवसात मला अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतरनं मला रिव्हिजन करायचं आहे. मग त्यानुसार म्हणजे स्वतःचे विषय कसे आहेत त्यानुसार त्यांना नियोजन केलं पाहिजे, की अभ्यास कुठल्या विषयाचा किती दिवस करायचा आहे, त्याचं रिव्हिजन कसं करायचं आहे. पण नंबर ऑफ रिव्हिजन होणं मात्र फार गरजेचं आहे असं मला वाटतंय. अच्छा. विद्यार्थ्यांनी पी-वाय-क्यूला किती वेळ दिला पाहिजे आणि किती प्रमाणात केला पाहिजे त्यांनी अभ्यास त्यावर? नक्कीच. पी-वाय-क्यू म्हणजे एम-पी-एस-सीतला अगदी या एम-पी-एस-सीचा धर्मग्रंथच आपण म्हणू शकतो. कारण
आणि देव पण म्हणू शकतो. कारण त्या आधारावर आपल्याला अभ्यास करायचा असतो. ती आपली दिशा असते. कारण आपल्याला अभ्यास करायचा आहे, परीक्षा देऊन आपल्याला पास व्हायचं आहे. तर परीक्षेचं माध्यम त्या प्रश्नातून आहे. तर ते प्रश्न आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपण अभ्यास करत असताना एखाद्या विषयाचा अभ्यास करतोय, त्यात कुठल्या टॉपिकचा अभ्यास करतोय. तो टॉपिकचा अभ्यास करत असताना म्हणजे प्रिव्हियस इयरला कुठले-कुठले क्वेश्चन आले होते, कसे आले होते, हे जर आपण याचा अभ्यास केला, परत विषयाचा अभ्यास केला, तर एक आपला दृष्टिकोन बदलतो, की आता आपण अभ्यास कसा करायला पाहिजे. एक दिशा बदलते आणि एक योग्य दिशेने आपण चालू शकतो, की आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन एखाद्या टॉपिकचे आपण बघितलेले आहे. त्यानंतर तो टॉपिक आपण केलेला आहे. त्यावेळेला आपल्याला हे कळून जातं, की कुठल्या पोर्शनला जास्ती महत्व आहे. त्या टॉपिकमध्ये कुठला घटक आहे म्हणजे त्याला सबघटक आहे. त्याला जास्त महत्व आहे. आतापर्यंत किती म्हणजे कसे क्वेश्चन विचारलेत. आता अँगल कसा असू शकतो? म्हणजे काय राहिलंय असं महत्वाची गोष्ट कुठली प्रश्न विचारायची राहिली आहे का? हे स्वतःला हे कळून जातं आणि कुठला फार महत्वाचा आहे, कुठल्या गोष्टीवरती एम-पी-एस-सीनी क्वेश्चन म्हणजे रिपीट केलेत. कारण एम-पी-एस-सीचे क्वेश्चन थोडेफार रिपीट पण होतात. बरं. त्यामुळं प्रिव्हियस क्वेश्चननी जर म्हणजे केलं, तर एक अभ्यासाला एक खूप चांगली दिशा मिळते असं मला चांगलं वाटतं. मिळते. आणि याचबरोबर विद्यार्थ्यांनी म्हणजे किती वर्षाच्या अगोदरच्या क्वेश्चन पेपर रेफर केला पाहिजे? असं नाही, अगोदरपासून म्हणजे जो सध्या पॅटर्न आहे, ओके. म्हणजे जसा क्वेश्चन पॅटर्न, जसं की वन लाइनर असतात, मल्टिपल क्वेश्चन म्हणजे मल्टिपल ऑप्शन क्वेश्चन असतात, तसे असतात. म्हणजे सध्याचा ट्रेंड काय आहे त्यानुसार कुठपासून सुरू झालं पाहिजे. मला ओके, तर ओके. असं वैयक्तिकरित्या वाटतं, की म्हणजे 15-16 पासूनचे जर त्यांनी प्रश्न करत असतील पाठीमागचे, तर एक खूप चांगली दिशा येते आणि सगळ्याच गोष्टीचा अभ्यास अगदी उत्तम रीतीने होऊ शकतो असं मला वाटतं. अच्छा. परीक्षा ह्या नेहमीच अनिश्चित ह्या वेळेत येत असतात. मग विद्यार्थ्यांनी ह्या काळामध्ये त्यांच्या अभ्यासाचं सातत्य कसं ठेवावं? कारण एक्झाममध्ये असलेली अनिश्चितता हे आपण म्हणजे असं हे डोक्यात नाही ठेवायचंय, की म्हणजे एक्झाम वेळेवर नाही होणार. कारण एक नियोजन असलं पाहिजे, की कधी पण एक्झाम झाली, तर म्हणजे आतापर्यंत आपले डेट नाहीये, तरी आपण एक ट्रॅकवरती असणं गरजेचं आहे. एक्झाम म्हणजे अभ्यासाच्या आणि एक्झाम पडेल तेव्हा पडेल. म्हणजे एक्झाम पडल्यानंतरच मी करतो आता सध्या डेट नाहीये म्हणून जर तो विद्यार्थी अभ्यास न करता जर बसला, तर तो माझ्या मते तो बाहेर फेकला जातो आणि ज्यांनी ते सातत्य ठेवलंय, आता आपण बघतो की मेरिट किती वाढतंय, बरं. तर मेरिट वाढण्याचं पण कारण हेच आहे. कारण ह्या अभ्यास करत असताना त्या गोष्टीची एक मानसिकता बनवणं गरजेचं आहे, की कितीही अनिश्चितता असली, तरी मला याच्यात सातत्य ठेवायचंय आणि जो सातत्य ठेवतो, जो कष्टात सातत्य ठेवतो, तो मला वाटतं यशाच्या शिखरावर नक्कीच पोहोचतो. नक्कीच बसतो. विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना प्लॅन बी किती महत्वाचा आहे? नक्कीच एक प्लॅन बी असलाच पाहिजे. कारण यात आलं आणि काही नाही झालं तर मग आयुष्याचं काय? आयुष्यभर करणार काय? या गोष्टीचा अगोदरच आणि तारुण्यात जे आपण ठरवत असतो ते आपलं आयुष्य अगदी पूर्ण आयुष्याची दिशा असते. त्यामुळं जर इथं म्हणजे त्याची मनस्थिती अशी असेल, की झालं, नाही झालं, तर त्याचा प्लॅन बी असायला पाहिजे. तुम्ही काही असा काही प्लॅन बी बनवला होता का? माझा एम-पी-एस-सीच हा प्लॅन बी होता अच्छा. आणि त्यामुळे पण मी हे ठरवून आले होते, की मला यातून पोस्ट पाहिजे आणि पाहिजेच. हा माझा दृढ निश्चय होता आणि त्यातनं मला मिळालं. एक महिला अधिकारी म्हणून समाजामध्ये महिलांच्या संदर्भात असे कोणकोणते बदल व्हावेत असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट महिलांच्या स्वतःच्या विचारात बदल झाला पाहिजे आणि एक दुसरी गोष्ट की महिलाच्या कुटुंबाचं कारण समाज हा कुटुंबापासून सुरुवात होतो. त्या कौटुंबिक परिस्थिती, कौटुंबिक म्हणजे एक मानसिकता, आई-वडील, भावंड असतील, बाकी म्हणजे पूर्ण फॅमिली मेंबर असतील, आता मॅरिड लोकांचं, त्यांचे मिस्टर असतील, त्यांच्या सासरची सगळी मंडळी. इथून त्यांची एक मानसिकता असली पाहिजे, की बरेच लोकं म्हणतात, "माझी मुलगी बाहेर जाणार नाही, माझी मुलगी बाहेर गेलेली चालणार नाही मला, घरी असली पाहिजे." म्हणजे असं नाहीये, कारण समाजाचे घटक स्त्री आणि पुरुष दोन्हीही आहेत. त्यामुळं फक्त पुरुषच काम करावेत आणि महिला नाही. प्रत्येक क्षेत्रात महिला पण तेवढ्याच ताकदीनं काम करू शकते. म्हणून 2 घटक समाजाचे स्त्री आणि पुरुष आहेत, तर तेवढ्याच म्हणजे म्हणजे प्रशासनात असेल, कुठल्याही क्षेत्रात असेल, महिलांनी पण पुरुषांच्या बरोबरीनं तेवढ्याच ताकदीनं लढलं पाहिजे असं लढलं मला वाटतं. पाहिजे. तुम्ही आता गावात पण राहिले आहात, तुम्हाला अनुभव आहे गावात राहण्याचा. तुम्ही त्याचबरोबर शहरात पण राहिले आहात. म्हणजे असं काही तफावत जाणवते का महिलांच्या प्रश्नांमध्ये गाव आणि शहर? हां सर. म्हणजे महिलांचे प्रश्न शहराचे वेगळे आहेत हां. आणि गावाचे वेगळे आहेत. कारण ज्यावेळेला शहरात कुठेतरी इक्वॅलिटी बघायला मिळते.
पण ते ग्रामीण भागात फारच नाहीच आहे, जवळपास नाहीच आहे. थोडेफार आता सुधारत आहेत, पण जिथून मी बिलॉंग करते तिथं तर अजून बऱ्यापैकी म्हणजे इनइक्वॅलिटी आहेच. आणि शहरात थोडंफार आहे, पण अजूनही मला वाटतं सुधारण्याची गरज आहेच. आहे. जसे काही प्रश्न आहेत का काही खेडेगावामध्ये किंवा गावांमध्ये, की जे महिलांना जास्त अनुभवतात, असे काही प्रश्न आहेत? हां. आता सध्या समाजाची मानसिकता बाहेर ज्यावेळेला मुलगी जाते, शिक्षणासाठी जाते, नोकरीसाठी जाते, त्यावेळेला तिच्याकडं म्हणजे बघण्याचा समाजाचा एक दृष्टिकोन बदललेला असतो ग्रामीण भागात. आणि मग ती जॉब करते. मग त्यावेळेला कुठं म्हणजे कॉलेजला जाते, ती छेडछाड करणं वगैरे हम्म. किंवा बाकी कुठल्या गोष्टी. एक समाजाचं असं असतं, की मुलीला शिकून काय करणार आहे? ती दुसऱ्याचंच धन आहे, यांना थोडंच देणार आहे. हे एक मानसिकता असते. आणि त्या मानसिकता म्हणजे तसं असल्यामुळं आई-वडील मुळात बाहेर पाठवत नाहीत. मुलीचं शिक्षण पूर्ण करत नाहीत. अगोदरच लग्न. म्हणजे एक कुटुंबाची जबाबदारी आई-वडील हे समजतात, की मुलीचं लग्न लावून देणं हे म्हणजे आपण त्या जबाबदारीतून सुटलो. पण हे कुठेतरी चुकतंय, की हे जबाबदारी फक्त लग्न लावून देऊन इतकंच बरोबर. नाहीये. तिचं भविष्य घडवणं हे पण कर्तव्य आहे. हम्म. आणि मला वाटतं, की ह्या गोष्टी बदलणं गरजेच्या आहेत. आणि त्यासाठी ज्या सोयी-सुविधा मुलींसाठी देणं गरजेचं आहे. आता म्हणजे शाळा ठीक आहे गावाच्या स्तरावर असते, पण कॉलेज म्हटलं तर तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं किंवा बाहेर दुसरीकडे कुठेतरी जावं लागतं. पण त्यांच्या प्रवासाची सुविधा असेल, मुलींना बाकी फॅसिलिटी असतील. बऱ्याच गोष्टी गावाकडच्या मुलींना नाही मिळत. त्यामुळं ज्या गोष्टी मिळत नाहीयेत, मग त्यासाठी त्यांचं पूर्ण तिथं आयुष्य थांबलेलं असतं आणि एक म्हणजे त्यांचा करिअरचा हा प्रश्न तिथंच थांबून जातो आणि ते सुधारणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. हां. मी एक महिला अधिकारी म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, की महिला सबलीकरण हा जो प्रश्न आहे, तर खरंच महिला सबलीकरण झालं का? त्यावर तुम्हाला काय वाटतं? नाही, म्हणजे पूर्ण महिला सबल झाली असं मला अजूनही वाटत नाही. कारण महिला जरी स्वतः सक्षम असल्या, तरीही अजूनही म्हणजे एक म्हणजे पुरुष प्रवृत्ती अशी आहे, की आमच्याशिवाय नाही हे होत. म्हणजे पूर्ण सक्षमरित्या महिला काही म्हणजे शहरी भागातल्या बऱ्यापैकी आहेत, पण ग्रामीण भागात महिला सबलीकरण एवढंसं नाहीये. ओके, ओके. महिला सबलीकरणासाठी असे कोणते पाऊल उचलणं जाणं गरजेचं आहे? हां, महिला सबलीकरण करायचं असेल, तर सर्वप्रथम एक वैचारिकता सुधारणं गरजेचं आहे आणि त्यासाठी काय करावं, तर ग्रामीण भागातल्या आई-वडिलांना जाऊन किंवा तिथल्या समाजाला जाऊन एक अवेअरनेस निर्माण करणं गरजेचं आहे, की काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, की जर समाजातल्या घटकाला आपण या गोष्टी सांगत असू, तर तिथून सुरुवात होते, की महिला सबलीकरणाची. जिथून आई-वडिलांना वाटतं, की आपली मुलगी सक्षम झाली पाहिजे आणि तिथूनच सुरुवात होते. आणि मग जर आई-वडिलांनी जर निर्णय घेतला, तर ते बाकी नातेवाईकही स्वीकारतील आणि गावही स्वीकारेल, पूर्ण समाज स्वीकारेल त्या गोष्टीला. त्यासाठी समाजात एक अवेअरनेस निर्माण करणं फार गरजेचं आहे. मॅडम, स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांनी पेशन्स ठेवणं हे कितपत महत्वाचं आहे? सर पेशन्स ठेवणं हे फार गरजेचं आहे. आता याचंच उदाहरण म्हणजे मी ज्या बॅचमधून पी-एस-आय झाली आहे, त्या बॅचचंच उदाहरण आपल्याला सांगता येईल. आमची बॅच फेब्रुवारी 2020ला ही ॲड आलेली आहे. त्यानंतरनं कोव्हिड आला आणि कोव्हिड येऊन म्हणजे आमची प्रिलियम पुढं-पुढं गेली आणि 4 सप्टेंबर 2021ला आमची प्रिलियम झाली. त्यानंतरनं परत अजून 1 वर्षाचा काळ गेला मेन्समध्ये. त्यानंतरनं 11 सप्टेंबरला पहिला पेपर झाला, 25 सप्टेंबरला दुसरा पेपर झाला आणि 17 डिसेंबर 2022ला आमचा रिझल्ट लागला. आणि हे म्हणजे या गोष्टीत असं होतं, की पेशन्स ठेवणं फार गरजेचं होतं. म्हणजे ॲड आली, ॲड आल्यापासून प्रिलियमपर्यंत एक आता प्रिलियम कधी होणार आहे. प्रिलियम झाल्यानंतरनं मेन्सच्या ज्यावेळेला आम्ही अभ्यास करायचो, त्यावेळेला की आमची जानेवारीमध्ये मेन्स होणार होती. ती मेन्स कॅन्सल झाली. मग पुढे. पण काही लोकांनी त्यातच नाही का पेशन्स ठेवलेले नाहीयेत, हां, हां. कंटाळले. दुसरीकडं म्हणजे काहीतरी होईल का किंवा दुसऱ्या एक्झामचा विचार केला. कारण एम-पी-एस-सीत मला वाटतं पेशन्स ठेवणं फार गरजेचं आहे. आणि म्हणजे एक्झाम होईपर्यंत हे डेट पण फिक्स नव्हती, की आता करायचं काय आहे? पण तरीही अभ्यास करत राहणं हे खूप आपल्यासाठी गरजेचं होतं. कारण अभ्यासात सातत्य ठेवणं फार गरजेचं. कुठेतरी आपल्याला सक्सेस मिळवायचा आहे आणि एक ठाम निर्धारच होता, की यातून म्हणजे काढायचा आहे.
तर मग त्या प्रोसेसचा भाग आपण म्हणजे ह्या PSIच्या प्रोसेसच्या कुठल्या टप्प्यावर आहे तो टप्पा जगणं, म्हणजे त्यात इतकं अगदी सातत्य ठेवणं, संयम आणि सातत्याची ही खूप मोठी परीक्षा होती. आणि आमची ही ऍड जवळपास 3.5 वर्ष चालली. ह्या ह्याच्यात एवढ्या गोष्टी म्हणजे मानसिक तणाव असेल, बाकी सगळ्या गोष्टी, समाजाचं टॉर्चर वेगळंच, की म्हणतात की आता आयोगातच एक प्रश्न विचारला गेला होता, की सध्या तुमचं वय काय? तेव्हा एका मुलाने उत्तर दिलं होतं, ज्यावेळेला फॉर्म भरला होता सर त्यावेळेला मी 25चा होतो आणि आज मी 30चा झालोय. म्हणजे एक संयम, एवढे 3.5 वर्ष जवळपास आमची ऍड चालली, म्हणजे एक संयम ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे. त्याला सिलेक्ट व्हायचं तर त्याने तेवढं संयम ठेवलेच आहे. तर मला असं वाटतं की ही संयम ठेवण्याची खूप चांगली संयमाची परीक्षा असते. आणि दुसरी गोष्ट, मी माझा एक अनुभव अजून शेअर करू शकते, की संयम काय असतो आणि संयम महत्वाचा किती असतो. माझा महत्वाचा टप्पा म्हणजे मुलाखतीचा टप्पा होता. आणि मुलाखतीच्या टप्प्याला मला सकाळी 7 वाजता तिथं बोलवण्यात आलं होतं. 7 वाजतापासून आम्ही मुलाखतीच्या तिथं गेलो, डॉक्युमेंट चेक वगैरे करणं, टोकन घेणं आणि नंतर प्रत्यक्ष मुलाखत ह्या ह्या प्रोसेसमध्ये. पण माझ्या बाबतीत असं होतं, की मी गेले डॉक्युमेंट चेक करायला, सरांनी सांगितलं, "बसा तुमचा नंबर आल्यावर मी तुम्हाला सांगतो." आणि मी परत-परत विचारत होते, की "सर किती वेळ आहे? किती नंबर आहेत माझ्यापुढे?" ते अधिकारी म्हणे, की तुमचा नंबर आला की मी सांगतो." आणि नंतरनं मग त्यांनी मला सांगितलं शेवटी 1-1:30 वाजता, की सेकंड लास्ट नंबर आहे तुमचा. आणि सेकंड लास्ट नंबर म्हटलं तर मला वाटलं तर काही खरं नाहीये. पण त्याही वेळेत म्हणजे स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं हे खूप महत्वाचं होतं. मी 7 वाजता यशोदामध्ये पोहोचले होते आणि माझा ॲक्चुअल इंटरव्ह्यू सुरू झाला 4:20ला. अगदी याही ठिकाणी संयमाची खूपच परीक्षा घेतली गेली. आणि म्हणजे याच्यावर डिपेंड होतं, की आता इंटरव्ह्यूमध्ये मार्क्स किती, ह्याही गोष्टी तेवढ्याच प्रोसेसचा महत्त्वाचा भाग होता. पण त्या शेवटच्या टप्प्यावरती पण अगदी संयमाची अगदी खूप सारी परीक्षा झाली. आणि त्यात म्हणजे दिवसभर जेवण नाही, खाणं नाही, पिणं नाही. एकच होतं, की आता कधी होणार आपला इंटरव्ह्यू, कधी होणार इंटरव्ह्यू, काय होणार, कसं होणार? बाकी ह्या गोष्टीचं बर्डन असतं. पण या बर्डनाला सोबत घेऊन हे कुठेतरी स्वतःला प्रिपेअर करणं, की नाही मला ते करायचंय. आणि मी स्वतः एक म्हणजे एवढं सगळं 7 पासून 4 पर्यंत बसले होते. मग 4 नंतरनं मला कुठेतरी असं वाटायला लागलं, की खूप भूक पण लागली होती आणि खूप कसं एक अस्वस्थता माझ्यात आली होती. पण ती अस्वस्थतेवर मी या प्रकारे मात केलं, की मी म्हणत होते स्वतःला, की "तुळस तुला या ठिकाणी बोलवलंय, ते तुझी अपॉइंटमेंट करण्यासाठी, तुला निवड करण्यासाठी. आणि तू इथपर्यंत पोहोचलीस, तू तुझ्या मेहनतीवर पोहोचली. आणि तुझी एवढे मोठ्या लोकांशी आज बोलणं होणार आहे. तू एवढ्या मोठ्या लोकांसोबत बोलायसाठी आज इथं तुला म्हणजे एम-पी-एस-सीने लेटर देऊन पाठवले. का तर तुला निवड करायचं आहे, तुझ्याशी त्यांना बोलायचं आहे." आणि एक मी स्वतः पॉझिटिव्ह झाले. आणि हे एक संयम होता. म्हणजे त्यातनं त्या सगळ्या या दिवसभरात मी संयम ठेवला. कारण हे शेवटची प्रोसेस होती. मला अगदी काही झालं तर स्वतः हारायचं नाही. अगदी ताकदीने घाव घालायचा आहे. आणि शेवटी माझी मुलाखत झाली. कारण या मुलाखतीच्या दिवशी पण मला असं वाटलं, की म्हणजे संयम काय असतो? कोणाला असं वाटत होतं, की नको आता. आणि मग त्या बोर होत होत्या मुली बऱ्यापैकी. आणि त्यातनं त्यांचा परफॉर्मन्स डाऊन होता आणि शेवटी मार्क्स कमी येणार आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावरती पडणार. कारण एखाद्या मार्काने पोस्ट जाऊ शकते. बऱ्याच लोकांना मी बघितलंय, की ज्याची पोस्ट 0.50 नाही 1 मार्काने गेलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की संयम आणि सातत्य खूप महत्त्वाच्या खूपच. गोष्टी आहेत. तर स्पर्धा परीक्षेत येणाऱ्या नवीन मुलांसाठी, विशेषतः मुलींसाठी तुम्ही काय संदेश द्याल? मी एवढंच म्हणेल, की एक दृढ निश्चय घेऊन या. आणि इथं एक अधिकारी होण्याची संधी तुमची वाट पाहतीये. आणि एक धडाडीचे अधिकारी आणि एक कर्तृत्वान अधिकारी म्हणजे तुम्ही म्हणजे शिक्षणाने खूप उच्च व्हा आणि एक अधिकार हातात घ्या आणि स्वतः एक सक्षम बना असंच मी सांगेल त्या मुलींना. नक्कीच तुमच्या सगळ्या या अनुभवातून येत्या काही काळामध्ये नक्कीच जास्तीत जास्त महिला अधिकारी म्हणून आपल्याला पाहायला मिळतीलच. तुम्ही सगळा तुमचा वेळेतला वेळ देऊन आम्हा सर्वांना तुम्ही तुमचे अनुभव शेअर केले त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू सर.